त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागातल्या जातपंचायतीमध्ये चळवळ वा प्रशासन म्हणून काय हस्तक्षेप करता येईल हे बघता येईल. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा संजयनी सांगितला तो असा की ज्या वेळेला आम्ही तरुणपणी चळवळीत होतो म्हणजे जयप्रकाशजींच्या काळात, त्यावेळीच्या चळवळीतली घोषणाच अशी होती की जानवे तोडा माणसं जोडा. कारण जानवं ही त्रैवर्णिकांची खूण आहे असं जर मानलं तर ते एका जाती व्यवस्थेचं लक्षण होतं. आज महाराष्ट्रामध्ये जात निर्मूलन हा चर्चेचा विषय थांबलेला आहे. म्हणजे जाती तशाच आहेत, कदाचित राजकारणासाठी छुपेपणाने त्या संघटित करणं चालू आहे, पण जात निर्मूलन या शब्दाबद्दल चर्चा करायची नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे कायदा करत असताना दुसऱ्या बाजूला जातपंथीच्या लोकांना आवाहन करत असताना जात व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण निदान आक्रमक कृतिशील प्रबोधनाची चर्चा महाराष्ट्रात उपस्थित करणं ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. आजच्या या घटकेची गरज आहे. नाही, अनेक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मला तोच प्रश्न असा टेलिव्हिजनवर विचारायचा जाहीरपणे सांगितलेलं आहे की जातीच्या बाहेर विचार करता येत नाही उमेदवार निवडतात. आणि भास्करराव, राजकारण मला सांगा की जात पंचायतींना दुखावणं हे राजकारण्यांच्या जीवावर येतं असं आपण पाहतो. तर राजकारण्यांच्या जीवावर हे येणारी जी घटना आहे आणि मतदार आपण गमावू असं वाटत असतं. मला वाटतं आपलं बॅकपॅक युनिट जे आहे ते आता मला वाटतं तिथं त्याचा ध्वनी मध्यंतरी आपल्याला ऐकू येत नव्हता अँकरचा, तो आता ऐकू येईल आपल्याला. आणि आपल्याशी हे बोलणार आहेत नामदेव ढसाळ, ते पण ऐकू येईल. मयूर, नामदेव ढसाळांना बोलतं करा, प्रश्न विचारा तुमचा पहिला. हो सर, मी आता त्यांना प्रश्न विचारतोच आहे. सर, आपण या चळवळीत हॅलो विचारा. हो, आपण या चळवळीत अतिशय ऍक्टिव्हपणे कार्यरत आहात. या जातपंथीच्या विरोधात आता आपण काय करत आहात? मुळात असं आहे की 50-60च्या दशकामध्ये सेपरेट म्हणजे त्या सेटलमेंटच्या ज्या तारा म्हणजे गुन्हेगारी जमात म्हणून ज्या ब्रिटिशांनी चिन्हांकित केल्या होत्या त्या जातींना आपल्या सार्वभौम स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानानं मोकळं सोडलं. पण मग त्यांना दैनंदिन त्यांचा जो जीवन व्यवहार समर्थपणे जगता येण्याच्या दृष्टीनं जे एक व्यवस्थेनं शासनानं त्यांना उत्पादन साधन देण्याच्या दृष्टीनं काही करणं आवश्यक होतं, ते आजही स्वातंत्र्याच्या 64-65 67 वर्ष झाली त्याच्यात ते आपण करू शकलेलो नाही. आणि मग या हरेक जमातीचं मग त्या न्यूमॅनिक ट्राईब्स असतील किंवा बाकीच्या ट्राईब्स असतील यांचे एक जातनिहाय असं एक स्वतःचं कोर्ट आहे आणि त्यांच्या त्या जात पंचायती आहेत. आणि त्या म्हणजे क्रुॲलिटीचं एक सर्वात मोठं जगातलं भयानक असं ते एक विदारक असं ते सत्य आहे. आणि ते आता जे तुम्ही घटना वेगवेगळ्या आपण पाहतो आहोत की स्वतःच्या मुलीच्या याला अपत्याला जन्मास आले त्याला नख देणं किंवा त्या मुलीचा जी प्रेमात पडली दुसऱ्या जातीच्या बाहेर ज्या माणसाच्या, तर त्या मुलीचा देखील तिला संपून टाकण्यापर्यंतची किंवा मुलाला देखील शिक्षा करण्यापर्यंतची किंवा ते झालं नाही तर त्या जातीच्या एकंदर बिहेवियरमधनं किंवा वागण्यामधनं त्यांना त्यांच्यावर बायकॉटच टाकायचा. खरं तर या खालच्या तळागाळातल्या जाती आहेत, निसर्गानंच नव्हे तर आपल्या व्यवस्थेनं, की आजही आपली जी व्यवस्था सार्वभौम स्वतंत्र 67 वर्ष आपण आपला देश जगतो आहे समर्थपणे. एकीकडे मोनार्की होती, मोनार्कीमध्ये हा आपला देश वेगवेगळ्या संस्थानात आणि किंगडममध्ये वाटला होता, परंतु संविधानानं हा एकसंध केला आणि देश म्हणून उभा राहिला. आणि व्यक्तीच्या याला केंद्रीभूत असं त्याचं एक वेगळं सामर्थ्य देऊ पाहिलं संविधानानं. अस्पृश्यतेचा प्रश्नासारखा जो प्रश्न आहे तो संविधानांच्या मार्फत एक विशिष्ट अनुच्छेद करून ते तो जो अस्पृश्यतेचा निर्धारण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. पण आज आपण असं पाहतो की ही कायदेशीर तरतूद करून संविधानात्मक तरतूद करून देखील की माणसांच्या दलित आणि दलित इतर जे आहेत अस्पृश्य आणि अस्पृश्येतर आहेत त्यांच्या मनामध्ये ही जात आता अदृश्यरित्या काम करते. सर, पण मला एक तुम्हाला इथे थांबवायचं आहे, पण याच्यासाठी तुम्ही एक ज्येष्ठ चळवळीतले कार्यकर्ते आहात, तुम्ही याच्यावर काय पावलं उचलतायत? नाही, याच्यावर 2 गोष्टी पाहिल्या जातात. आता इंडियन पेनल कोडमध्ये या दृष्टीनं या ज्या खालच्या गुन्हेगारी जमाती म्हणून ज्यांना रेखांकित केल्या होत्या त्यांचे जात पंचायतीचे नियम बाहेर क्रूर आहेत आणि त्याला कायद्याचा बडगा दाखवणं
आणि तो कायद्याचा बडगा दाखवत असताना मात्र तो तिथला जो ऑफिसर्स आहे तो अत्यंत निष्पळपणे असला पाहिजे. आज आपण असं पाहतो की जे पोलीस खातं आहे किंवा न्यायव्यवस्था देखील आहे, तिच्यामध्ये किती काय भानगडी आणि अकार्यक्षमता कुठल्या कारणामुळे येते आणि ते भ्रष्टाचाराचं आणि याचं हे निमित्त मी सांगत बसत नाही. पण आज ती ह्या माणसाला जाती पंचायतीचं जी एक क्वालिटी आहे त्याच्यातनं संरक्षण देऊ शकेल अशी आपल्याकडली यंत्रणा ही राहिलेली नाही. पण सर आता तुम्ही काय चळवळ उभारली आहे का या विषयावर, तुम्ही काय कार्य करता? या दृष्टीनं खरं म्हणजे आता आपण कायदेशीरच गोष्टी करायला पाहिजे. मी आता एक गोष्ट केली आहे की बाबा त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, त्यांचं म्हणजे त्यांना काउन्सिलिंग करणं, अमुक करणं तमुक करणं, हे तथाकथित जे पुढारी जे सांगतायत त्याच्याशी मी सहमत नाही. त्यांचं जगण्याचं जे काही आज वेगळं जे सर्व आहे लाईव्ह, त्यांचं कल्चर, तुमचा जो मेन मुख्य प्रवाह आहे त्या मुख्य प्रवाहाच्या पलीकडे या सर्व बाकीच्या या खालच्या जमातींचं हे जगणं आहे. आणि त्याला विश्वासात घेऊन जर तुम्ही काही सांगून जाल तर ते ऐकत नाहीत. उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला की माझ्याकडे पाचशे पडद्यांची मोठी संघटना आहे आणि त्यांच्यामधले कलह जेव्हा सुरू होतात तेव्हा फार महत्त्वाचे काही प्रश्न असतात आणि भांडणं असतात, तेव्हा आम्ही देखील तिथे बसतो. पण आमच्या अक्षरशः नाकी नऊ येतात आणि ते आमचं देखील ऐकत नाहीत. त्यांना सर म्हणजे एक असं म्हणायचं का ह्या चळवळी सगळीकडे चालू आहेत, त्यांचा राजरोसपणे निर्णय क्षमता चालू आहे, त्याच्या घटनाही विरोधी येत आहेत, पण एकूणच दलित चळवळी याला रोखण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरत आहे असं म्हणता येईल. मी आता दलित चळवळीचे पॅन्थर म्हणता येईल असे ढसाळ साहेबांशी बोललो, पण तेही या समोर कुठेतरी हतबल राहिल्याची त्यांची आज भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. प्रदीप भिडे सर. धन्यवाद मयूर अडकर, आमचे विशेष प्रतिनिधी महाचर्चाचे. नामदेव ढसाळानं त्यांनी बोलतं केलं होतं. आव्हाड, मला सांगा की आत्ताच यांनी सांगितलं की या तालुका किंवा गाव पातळीवर देखील पोलीस आणि न्याय व्यवस्था या यंत्रणेतला जो भ्रष्टाचार आहे तो कधी कधी आपल्याला हतबल करून टाकतो असं म्हटलेलं आहे. होय. काय म्हणाल तुम्ही त्याबद्दल? उलट कदाचित मी सरांना एक शंका विचारेन की जेव्हा आमचा मतदार 52 किंवा 57च्या इलेक्शनमध्ये अडाणी होता, त्याला चिन्ह देखील वाचता येत नव्हती, पेट्यामध्ये मतं टाकायला लागत होती, तेव्हा तो जात न बघता चारित्र्य संपन्न लोकांनाच निवडून देत होता. आणि आता प्रत्येक घरामध्ये 2-2 ग्रॅज्युएट झाल्यानंतर आम्ही 30-40% जात आहे की नाही, 100-200 कोटी खर्च करायला आहेत की नाही असं बघून जर मतदार ठरवत असून उमेदवार ठरवत असू तर आमचं समाज जीवन कुणाच्या हातात गेलंय हा खरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. दाभोळकरजी, मला असं वाटतं की ज्या एकूण राजकारणाचा जो प्रवाह ज्या पद्धतीनं आपल्याला जाताना दिसतोय आज मितीला, तो पाहता खरं म्हणजे जात पंचायत आणि याच्यावर आपण चर्चा करतोय, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय त्या संपूर्ण घटनेवर, आणि त्यामुळं या घटनेनं कसं समाज जीवन भयावह झालेलं असं म्हणतोय, पण तरी देखील राजकारणी यामध्ये विशेष रस घेताना दिसत नाहीत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय नाही, वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की आपण पहिली गोष्ट तर नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जात पंचायती मार्फत होणारा अन्याय आणि मनमानी मोडून काढली पाहिजे. म्हणजे ही अगदी प्राथमिक लगेच करायची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना या देशातनं जात व्यवस्थाच मोडून काढायची, पण जात व्यवस्था मोडून काढण्या एवढी आपली ताकद नाहीये. त्याच्यामुळे आपण राजकारण्यांची ताकद आहे का नाही, मी काय म्हणतो की मी काय असं मानत नाही की राजकारण्यांच्याकडे हा देश मी दिलाय म्हणून. मी असं म्हणतो की जात पंचायत हे अग्रदल आहे खरं म्हटलं तर जात व्यवस्थेचं, ते मोडून काढणं हे निदान या चळवळीमधनं घडू शकेल. तिसऱ्या पातळीवर फक्त मी अर्ध्या मिनिटात सांगतो आणि थांबतो. याच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची अडचण आपल्याला जाणवेल, त्यातनंच राजकारणी येतात. तुम्ही कोणालाही विचारले जात असावी का नसावी, तो म्हणतो नसावी. जर त्याला विचारले जात तारक की मारक, तर तो म्हणतो मारक. जात राष्ट्रीय एकात्मतेला अनावश्यक का आवश्यक, तो म्हणतो अनावश्यक. आणि मग त्याला जर विचारलं तुला तुझ्या जातीचा अभिमान आहे की नाही, तर तो म्हणतो आहे. खूप चांगला. असं कसं काय? जी गोष्ट अनावश्यक संजय काय आहे, म्हणाले? मारक आहे. हां. मला असं वाटतं त्याचं की प्रबोधनाचं काय? समाज प्रबोधनाचाच भाग सगळ्यात मला महत्त्वाचा वाटतो. आणि मला या संदर्भात मगाशी आता ते आपले पोलीस उपनिरीक्षक जे महानिरीक्षकचे काय बोलले, हो, तर वाकडे. हां, पण मला एक उत्तर प्रदेशातली घटना जी पेपरमध्ये आली होती, ती एक पालक म्हणजे वडील पोलीसमध्ये तक्रार करायला गेले की माझ्या मुलीने
दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं आहे तर मला तक्रार करायची आहे. तेव्हा तो तिथला इन्स्पेक्टर म्हणाला, तक्रार कसली करतो, आधी पोरीला मारायचं आणि मग माझ्याकडे यायचं होतं. तर पोलिसांचं पण एक ओरिएंटेशन मनोवृत्ती, आणि मनोवृत्ती जो म्हणजे कायद्यापासून जे सर्व जे म्हणजे आता जे नामदेव साहेब म्हणाले की ज्या व्यवस्थेने याच्यावर जो दबाव ठेवायला पाहिजे त्या व्यवस्थेमधली जी माणसं आहेत त्यांची पण मानसिकता ही त्याच पद्धतीची असेल तर मग ते आपल्याकडे काही होणं अशक्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कायद्यापेक्षाही समाज प्रबोधन हे त्यातलं सगळ्यात सामाजिक महत्त्वाचं समंजसपणा. याला फक्त एक गोष्ट भास्करराव. जोडीन, एकच याला जोडीन. ज्या वेळेला हा लढा आम्ही हातात घेतला त्यावेळेला जे विरोधाचे फोन यायला लागले त्यामध्ये एक्झॅक्टली एक जण असं म्हणला की अहो नशीब समजा की तिच्या वडिलांनी तिला लग्न केल्यानंतर 8 महिन्याची गरोदर राहीपर्यंत जिवंत ठेवली, मी असतो तर तिला त्याच दिवशी संपवलं. हे भास्करराव, मला महाराष्ट्रात तुम्हाला असं विचारायचं आहे की या एकूण सध्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा आपण पाहतो या घटनेकडे किंवा अशा अनेक घटनांकडे, तेव्हा भविष्यातली तुम्हाला काय वाट काय 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 हवी असं तुम्हाला वाटतं, विशेषतः पोलीस दल? आता आपण एक नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की जग एवढं जवळ आलंय की आता आम्ही फक्त भारतापुरताच विचार करून चालत नाही, तर आमचा प्रत्येक नागरिक जसा भारताचा नागरिक आहे तसा संपूर्ण जगाचा नागरिक आहे. आणि म्हणून जग ज्या दिशेनं जाईल आणि ज्या लेवलला स्टँडर्डला जाईल तिथे आम्हाला पोचावंच लागणार आहे. आम्ही तसं केलं नाही तर आम्ही स्वतःची एक सामाजिक विकृती निर्माण केली असं म्हणावं लागेल. त्या दिशेने आम्हाला गेलंच पाहिजे. संजय पण मला एक सांगा की ज्या पद्धतीचं जात पंचायत किंवा जात व्यवस्थेविषयी आपण आता बोलतोय, परदेशात देखील म्हणजे विकसित देशात देखील अशा तऱ्हेचं आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आपण ब्लॅक्स आणि व्हाईट्स वगैरे अशा पद्धतीचे त्यामुळे मला असं म्हणायचंय की याचा एक मूलगामी जर विचार केला तर हे काही कधी संपणार की नाही? नाही संपणार म्हणजे मी म्हणतोय मगाचपासून तेच आहे की शेवटी मनुष्य जसं प्रगत होतो आणि त्याच्या प्रबोधन जसं जसं होत जाईल, जसं जसं त्याला म्हणजे आपण असं आता मी जसं म्हटलं की विरोधाभास की कुठेतरी आपल्याकडे परिवर्तन झालेलं पण दिसतं. म्हणजे असं नाही आहे की सगळे समाज एकूण त्या जंगली अवस्थेमध्ये आहे की एका बाजूला आंतरजातीय विवाह होत आहेत, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय, आंतरदेशीय विवाह होत आहेत, एक वेगळा समाज, एक वेगळ्या पद्धतीची मोठी एक्सपांडेड फॅमिली होत आहेत. पण त्याचवेळी ह्या काही जुन्या गोष्टी पण आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाचा प्रसार आणि प्रबोधनाचा प्रसार जेव्हा होईल तेव्हा त्याचा तेव्हा आणि चारित्र्य दाभोळकरांना मी शेवट याबद्दल या संदर्भात तुमचं शेवटचं मत काय? अगदी थोडक्यात. मला स्वतःला असं निश्चितपणे वाटतं की ज्या गोष्टीला उत्पत्ती आणि स्थिती असते त्याला लय असतो. त्याच्यामुळे जात व्यवस्था ही निश्चितपणे नष्ट होणार. आता ती इथली भौतिक पाया बदलून नष्ट होणार की मानसिकता बदलून नष्ट होणार याच्यापेक्षा ज्या ज्या पातळीवर आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करता येणं शक्य आहे, म्हणजे काही म्हटलं तरी अमेरिकेमध्ये एक निग्रो माणूस झाला राष्ट्रपती ही काय गोष्ट अशक्य होती. त्यामुळे आपल्या बदल होण्याची शक्यता नक्की आहे. आज या चर्चेच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे की एकूण एक या संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर देखील महत्वाचा प्रश्न आहे, तो महाराष्ट्रात देखील डोकं वर काढतोय आणि याच्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याबद्दल कायदा आणि अर्थातच बाकी जी पोलीस व्यवस्था आहे ती देखील पुढे आली पाहिजे असं हे लक्षात आलंय. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आलात आणि मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.